श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादश अध्याय कथासार। या ग्रंथातील द्वादश अध्यायात बाळाप्पांची स्वामी समर्थांशी झालेली प्रथम भेट, त्यांची सेवा आणि पुढे आलेल्या परीक्षांचे वर्णन आहे। जगाच्या उद्धारासाठी परमेश्वर अवतार घेतात, त्याप्रमाणे अक्कलकोट येथे श्री दत्त यतिरूपाने प्रकट झाले, तेच समर्थ श्री स्वामी। बाळाप्पा अक्कलकोटला येतात तेव्हा मोठी गर्दी असते, तरीही उत्कट भावनेने ते खडीसाखर घेऊन दर्शनासाठी जातात। स्वामींचे दर्शन होताच ते चरणी लीन होतात। क्षणभर देहभान विसरून त्यांना ब्रह्मानंदाची अनुभूती येते। स्वामींनी सर्व वृक्षांना आलिंगन देऊन बाळाप्पांवरील प्रेम सूचित केले, अशी सुंदर लीला घडते। नंतर बाळाप्पा नियमपूर्वक दिनचर्या सुरू करतात। प्रातःकर्म, जप, ध्यान, शंकरपूजन, मधुकरी आणि स्वामी दर्शन। त्यांना स्वामी सेवेची तीव्र इच्छा असते। त्यावेळी सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई मुख्य असतात। त्यांच्या आज्ञेने बाळाप्पांना सेवेत सहभागी होण्याची संधी मिळते। बाळाप्पा समन्वयाने सर्व भांडणे मिटवतात आणि पूजेसाठी लागणारे साहित्य नेहमी तयार ठेवतात। अरण्यातही स्वामींची पूजा आरती व्यवस्थित व्हावी याची दक्षता घेतात। काही दिवसांनी बाळाप्पांना गंभीर व्याधी जडते। बेंबीमधून रक्तस्राव होतो। शेवटी एक पुडी बाहेर पडते आणि त्यात विष असल्याचे दिसते। पूर्वी कुणीतरी केलेला दुष्प्रयोग स्वामी कृपेने निष्फळ ठरतो। यावरून स्वामींचे अदृश्य संरक्षण स्पष्ट होते। बाळाप्पा सोमवारी महादेव पूजा करत असत, परंतु स्वामींच्या आज्ञेने ती थांबवण्याचा प्रसंग येतो। सुरुवातीला शंका वाटली तरी चिठ्ठीद्वारे आलेल्या स्पष्ट सूचनेनंतर ते पूर्ण आज्ञाधारक होतात। दरम्यान काही सेवेकऱ्यांना मत्सर वाटू लागतो। विशेषतः श्रीपाद भट आणि इतरांना वाटते की बाळाप्पांमुळे त्यांचे नुकसान होत आहे। त्यांनी बाळाप्पांना दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी स्वामींच्या कृपेने ते निष्फळ ठरतात। चिठ्ठीद्वारेही स्वामींची इच्छा स्पष्ट होते की बाळाप्पांनी येथेच राहून सेवा करावी। अशा प्रकारे या अध्यायात बाळाप्पांची दृढ भक्ती, स्वामींचे संरक्षण, सेवेमधील मत्सर आणि अखेरीस भक्तावर स्वामींची कृपादृष्टी यांचे प्रभावी चित्रण आढळते।